हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. ओके, या स्वागतानंतर आपला आन्सर रायटिंग म्हणजे जे सुरू आहे आपली, त्याचं 13 ते 16 दिवस, 13, 14, 15, 16 दिवशी या दिवशी जे काही प्रश्न दिले होते त्या प्रश्नाचं सॅम्पल उत्तर आपल्याला पाहायचं आहे. आणि तुम्ही लिहिलाच ना, चांगली गोष्ट आहे. लिहिला असाल तर चांगली गोष्ट आहे, नसाल तर लिहायचा प्रयत्न जरूर करा. आणि जर तुम्हाला आन्सर प्रॅक्टिस वगैरे करायची तर मागील लेक्चर जरूर पाहण्याचा प्रयत्न करा. हा सीझन 2 आहे. सीझन 1 सध्या तुम्ही पाहू शकता. त्याची सेपरेट प्लेलिस्ट तुम्हाला याच अनोखी लॅब चॅनलवर पाहायला मिळेल. ओके, आणि काही जरी चुका वगैरे होत असतील तर जरूर शेअर करा. ठीक, चला सुरुवात करूया मग हे जे उत्तर पाहण्यासाठी. तर 13, 14, 15, 16 या दिवशी दिलेले जे प्रश्न होते त्या प्रश्न कोणकोणत्या टॉपिकवर होते तर पहा, 13 होता मृदगंध, पुन्हा अभिव्यक्ता ॲप्टिट्यूड दिलेला प्रश्न होता, आणि पुन्हा या सत्य जीव रमत नाही, आणि शेवटी एक केस स्टडी दिलेली होती. म्हणजे आज एक केस स्टडी आहे, थोडासा वेळ जास्त लागू शकतो. ओके, तर पाहूया उत्तरे. तुम्ही लिहिलत ना? नाही नाही नाही, यस यस होस. ओके, ठीक आहे. 13वा प्रश्न काय म्हणतो मराठी लिटरेचरचा, तो आहे एक रसस्वाद. रसस्वाद कसा करायचा हे तुम्हाला सगळ्यांना माहीत झालं असेलच. प्रश्न 13वा, कधी संयमी संशयात्मा विरागी, कधी अताताई, कधी मत्त कामी, असा मी तसा मी कसा मी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी. असा हा प्रश्न आहे. कशातला आहे? सुरुवातीलाच म्हणलं हा मृदगंधमधला आहे. 10 मार्काला 150 शब्दामध्ये लिहायचं आहे. 150 शब्दामध्ये जरूर लिहिण्याचा प्रयत्न करा. जनरली जेव्हा आपण परीक्षेत जातो तेव्हा 120, 130 पस्तूर जातो, ते बी चांगली गोष्ट आहे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त कमी येऊ नका, आहे ना. जास्तीत जास्त 150पेक्षा जाणं म्हटलं तरी भरपूर, म्हणजे त्यांना जमतं ज्यांना म्हणजे हँडरायटिंग जबरदस्त आहे आणि विशेषतः वेळामध्ये लिहितात ते, ठीक आहे. आणि यासाठीच प्रयत्न असतो. मीन्स काय असते, एक कला आहे, आणि कला सरावानंच येते. पहा, त्यासाठी तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही लिहिलाच असाल, आहे ना? लिहिलत ना? ओके, तर सुरुवात करूया. तर सुरुवात करत असताना आपण म्हटलं होतं की जो काही कविता आहे, ज्या कवितेच्या ओळी आहे त्याचा लेखक कोण, त्या कविता कुठल्या कविता संग्रहामधून आहे, आणि त्याला थोडीशी खुशामत करल, इंट्रोडक्शन करा. पहा वरी, परंपरेचा स्वीकार करून नवतेच्या दिशा शोधणारे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, लघु निबंधकार, भाषांतरकार, समीक्षक विंदा करंदीकर. कोण आहेत? पहा, हे व्यक्ती विंदा करंदीकर यांच्या मृदगंध कविता संग्रहातील कसा मी कळेना या कवितेतील उपरोक्त उतारा आहेत किंवा ओळी आहेत असं तुम्ही म्हणू शकता. ओके, काय म्हटले? पहा, हा परंपरेचा स्वीकार हे कुठलं आहे? त्यांचं म्हणजे त्यांच्याविषयी बोललं जाणारं वाक्य आहे. त्याच्यानंतर हे कवी आहेत, लघु निबंधकार आहेत, भाषांतरकार, समीक्षक आहेत. कोण आहेत? हे विंदा करंदीकर आहेत. वरच्या मृदगंधमधल्या कविता संग्रहात कसा मी कळेना याच्यामधील उपरोक्त उतार आहे. पहा, याच्यामध्ये एवढ्या गोष्टी कनेक्ट केलेल्या आहेत. काय काय केले कनेक्ट? की जो व्यक्ती आहे, कवी आहे, त्याला आपण त्याची खुशामत केली आहे, त्याचं विशेष सांगितलेलं आहे एका ओळीमध्ये. दुसरं त्याचं नाव सांगितलेलं आहे. तिसरं त्याच्या कविता संग्रहाचं नाव सांगितलं आहे. चौथा त्याची कविता. कविता जरी नाव माहीत नसेल तर त्याचं काय टेन्शन नका घेऊ. आता हे आपला कळतं म्हणून मी लिहितोय, परंतु चौथं जी कोणत्या कवितेतलं आहे हे सांगायची काही आवश्यकता नाही, कारण ते तुम्हाला आठवणार नाही परीक्षेमध्ये कुठल्या कविता आहे. असेल तर चांगली गोष्ट आहे, परंतु हे जरूर करा. पहिल्या म्हणजे रसस्वाद करत असताना पहिली गोष्ट काय करायची आहे, त्याची थोडीशी खुशामत. दुसरी काय करायचं, त्याचं नाव लिहायचं त्या लेखक कवीचं, आणि तिसरं त्या कविता संग्रहाचा उल्लेख करून हा उपरोक्त उतार आहे अशा प्रकारे तुम्हाला म्हणायचं. ॲटलिस्ट एवढं तरी करा, ठीक आहे. तर हे झालं इंट्रोडक्शन. वरी काय म्हटले, काय कधी संयमी संयम, तर त्याचा काय करायचं आपल्याला, काय करायचे, रसस्वाद शब्दशार्थ, भावार्थ, वाङ्मय, आणि विशेषतः मग एखादी जर टिप्पणी असेल एखाद्या लेखकाने तिला ती तुम्ही वापरू शकता. तर काय करता येईल? पहा, विंदा हे अनेकविध संस्कारांनी संपन्न बहुविध व्यक्तिमत्व आहे. आता हे असं का म्हटलंय? तुम्ही म्हणसाल की सर इथं हा वाक्य का वापरले? कारण वर्ष जर तुम्ही सेंटेन्स पाहिलं, त्या ओळी जर पाहिला तर ते स्वतःविषयी बोलतात, ठीक आहे. तर स्वतःविषयी बोलत असताना आपण त्यांच्याविषयी काय म्हणता येते म्हणायचं, आणि ते काय म्हणतात त्याला बी पुढं सांगायचं आहे. त्यांनी म्हणजे आपल्याला त्यांच्याविषयी काय म्हणणं आहे आणि त्यांना स्वतःविषयी काय म्हणणं आहे, कळतं ना, है ना. त्यांना स्वतःविषयी काय म्हणणं आहे आणि आपल्याला त्यांनाविषयी काय म्हणणं आहे. ठीक आहे. ओके, म्हणजे मी वर्षानुसार ॲडजस्ट करायचा प्रयत्न केला. पहा, विंदा हे अनेकविध संस्कारांनी संपन्न आणि बहुविध व्यक्तिमत्व आहे, पण वरील कवितेच्या पंक्तीनुसार विंदा म्हणतात. मी काय केले पहा, की विंदा हे कसं व्यक्तिमत्व आहे, पण वरील कवितेमध्ये काय म्हणतात, ते काय म्हणतात, मला स्वतःविषयी काहीच माहिती नाही. म्हणजे वरी तर आपण जर जो भाग आहे त्याचा सारांश रूपाने किंवा आपण म्हणतो ना भावार्थ शब्दार्थ काढण्याचा प्रयत्न केला तर काय म्हणतात, मला स्वतःविषयी काहीच माहीत नाही, कारण मी कधी शांत
राहतो, कधी संयम ठेवतो, पण कधी संशय पण घेतो. कधी मला संसारापासून काहीच नको असतं, तर कधी संसारासाठी अधिक धडपतो. म्हणजे ते कधी आता ताई मत्त कामी मी तेच आहे. मला संसारापासून काहीच नको आहे, परंतु तरी पण धडपड करायचं आहे. कार्यकरणामध्ये मला रस येतो, मत्त कामी, म्हणून मला कळतच नाही की मी नेमका कसा आहे. तर हे त्यांनी स्वतःविषयी म्हणत आहेत. तर व्यक्तिमत्व कसं आहे, बहुविध आहे, तरी पण ते काय असं स्वतःविषयी म्हणत आहेत. हे पहिल्या अवतारामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी त्याला विशिष्ट सांगावं लागेल की ते तसं का म्हणत आहेत वगैरे. थोडक्यात कवीला काय म्हणायचं आहे, मी स्वतःला बऱ्याच रूपात पाहिले आहे, पण मी आणखी स्वतःविषयी अनभिज्ञ आहे. मला माहीतच नाही कसा मी कळेना. असं वाटतं की मी एक स्वतःसाठी पाहुणा आहे. स्वतःसाठी पाहुणा आहे. कवी स्वतःविषयी असलेला अनोळखीपणा सांगत असताना रोजच्या भाषेचा आपण त्यातील प्रभावी शब्दाचा वापर करतो. तपशील देण्यापेक्षा अंतकरणाची भावना प्रकट करतात. त्यात त्यांची आशयाची खुली कमालीची आहे. ठीक आहे. तर हे म्हणजे आपला कमी शब्दामध्ये लिहायचं आहे. याच्यापेक्षा कितीतरी मोठं लिहिता येतं, परंतु कमी शब्दामध्ये. पुढं पहा, म्हणजे शेवट कसं करायचं, म्हणजे स्वतःचा शोध घेताना व्यक्ती जसा तरमळतो तशी स्थिती वरील उतार्यातून वाङ्मय शैलीत पण मोकळ्या भावनेने पाहण्यास मिळते. 155 शब्दामध्ये हे उत्तर लिहिलेलं आहे. ओके. तर पहिल्यामध्ये काय केलं आपण, जसं आहे तसं त्यांनी म्हणतात, तसं का म्हणतात हे दुसऱ्या ह्याच्यामध्ये, त्याच्यानंतर वाङ्मय जोडलेलं आहे आणि शेवट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे आहे मृदगणमधला हा उतारा आणि त्याचं उत्तर. ओके. तर जाऊया पुढं. इथिक्स. ओके. इथिक्सचं अप्रोच वेगळा असला पाहिजे, हे बार मी सांगतो. प्रश्न 14वा, सर्वश्रेष्ठ कार्यासाठी अभिव्यक्ता अनिवार्य आहे. ठीक आहे. 10 गुणाला 150 शब्दासाठी हा लिहिलेला प्रश्न आहे. पहिल्या सुरुवात उत्तर लिहिण्याच्या अगोदर हे तुम्हाला माहीतच असलं पाहिजे, त्याचे शब्द काय, तुम्हाला त्याच्याविषयी काय कळतं आणि उत्तर कसं लिहायचं आहे. एक्झाम्पल जरूर दिलं पाहिजे ना. ओके. तर काय म्हणता येईल पाहिजे, तर अभियोग्यता आहे, तर त्याला डिफाईन करा आणि उत्तर लिहायचा प्रयत्न करा. काय मग, अभियोग्यता एखाद्या व्यक्तीची क्षमता दर्शवते. म्हणजे एखादी व्यक्ती काय शिकण्यास करण्यास सक्षम आहे. उदाहरणार्थ क्रिकेट क्षमता, डॉक्टर बनण्याची क्षमता, कलाकार, पुढारी वगैरे वगैरे. याला आपण काय म्हणतो, अभियोग्यता. म्हणजे आपण म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याचाच अर्थ असा आहे की बाबा हां त्याच्याकडे बघितल्यावर वाटतं हा करू शकतो, याच्याकडे क्षमता आहे, होतं ना. तर त्यालाच आपण काय म्हणतो, अभियोग्यता. ठीक आहे. आता ही अभियोग्यता कशी असते हे तुम्ही वाचला असताल, अभ्यास केला असाल. म्हणजे ते जन्मजातच असावी असं काही नाही, ते आपण अर्जित बी करू शकतो. परंतु ही अभियोग्यतेची व्याख्या, कारण त्यांनी प्रश्नावरी विचारला. तर प्रश्न काय, सर्वश्रेष्ठ कार्यासाठी अभियोग्यता अनिवार्य आहे. सर्वश्रेष्ठ कार्यासाठी का, तर ते स्पष्ट करावं. सर्वसाधारणपणे जगात कोणतीही व्यक्ती कोणतेही कार्य करू शकते. यस, एव्हरीथिंग इज पॉसिबल आपण म्हणतो. अशक्य काहीच नाही. परंतु एखादे कार्य पूर्ण करणे आणि तेच कार्य परिपूर्ण करणे यामध्ये फरक पडतो ना. पहा, एखादे कार्य पूर्ण करणे आणि परिपूर्ण करणं ते अभियोग्यतेमुळेच. उदाहरणार्थ क्रिकेट तर कोणीही खेळू शकतो, पण सचिन तेंडुलकर सारखं सर्वांना खेळता येत नाही. कळतं ना याचं कारण. तुम्ही क्रिकेट खेळताना गल्ली वल्ली सगळीमध्ये, परंतु सचिन तेंडुलकर सारखं खेळणं देव म्हणतो आपण. गाणे तर सगळे गातात, पण भारताची कुकिळा फक्त लता मंगेशकर, इथं शब्द चुकला पहा, लता मंगेशकरांनाच असं लिहायचं आहे ना. हे पेंट मिस्टेक तुम्ही समजून घ्या, है ना, म्हटलं जातं. तर असं हे आहे पहिल्या अवतारामध्ये. परत काय सांगितलं पहिल्यामध्ये, की सगळे तर करू शकतात, परंतु परिपूर्ण करण्यासाठी अभियोग्यता लागते. आणि उदाहरण पण आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. पुढं पहा, आणखी तुम्हाला स्पष्ट करावं लागेल. म्हणजे अभियोग्यता ही जन्मजात तसेच व्यक्तीने अर्जित केलेले कौशल्य आहे. म्हणजे अभियोग्यता काय आहे, एक जन्मजात किंवा व्यक्तीने अर्जित केलेलं कौशल्य आहे. हे कौशल्य येण्यासाठी अविरत प्रयत्न, दृढविश्वास, अखंडता, प्रशिक्षण लागतं ना. पहा, सचिन तेंडुलकरने एका दिवशी केले का, किंवा लता मंगेशकर किंवा कुणी का असं एका दिवशी केलं का, किंवा तुम्ही अभ्यास करताना एका दिवशी केलाय का, नाही. म्हणजे त्यासाठी हे सगळ्या गोष्टी लागतात. आणि हे कार्याची उच्चतम पातळी गाठण्यासाठी मदत करतं, म्हणजे ते सर्वोत्तम करण्यासाठी. कारण अशी अभियोग्यता फक्त शारीरिक स्तरावर नसते, तर मानसिक स्तरावर पण असते. कारण अभियोग्यता फक्त पहा, एखादा खेळाडू क्रिकेट खेळतोय, फक्त त्याला फिटनेस आहे म्हणून जमतं का, मानसिक स्तरावर पण त्याला ते सगळं झेलावं लागतं. म्हणजे ही जी अभियोग्यता आहे फक्त शारीरिक नाही, मानसिक भौतिक या स्तरावर बी चालते. आणि प्रत्येक व्यक्ती या दोन्ही स्तरावर सक्षम नसतो ना. म्हणून तर सगळेच IAS अधिकारी बनत नाही, सगळेच म्हणजे त्या कंडिशनला झेलू शकत नाहीत. म्हणून सर्वसामान्यापेक्षा अभियोग्यतापूर्ण व्यक्ती सर्वश्रेष्ठ कार्य करू शकतो. आणि तुम्ही पहा की त्या उंच शिखरावर त्यालाच पोहोच, आपण अशा बऱ्याच गोष्टी म्हणतो. म्हणजे काय की जो व्यक्ती आतून आणि त्याला ते जमतंच आणि ते करण्यासाठी त्याला म्हणजे कुणीही रोखू शकत नाही. म्हणजे ते आपण म्हणतो त्याच्या आपण रक्तात आहे असं म्हणतो ना, की त्याला जमतं. तर तशी गोष्ट आहे ती. थोडक्यात कार्य तर कोणीही करू शकतं, पण सर्वश्रेष्ठ कार्य करण्यासाठी अभियोग्यता लागते. कारण अभियोग्यता ही कार्य करण्याची स्वाभाविक आणि कौशल्यपूर्ण क्षमता आहे. ओके. तर या नोटवर आपण हे लिहू शकतो. 150 शब्दामध्ये करेक्ट झाले हे. तर काय प्रश्न होता, सर्वश्रेष्ठ कार्यासाठी अभियोग्यता अनिवार्य आहे. तर हे तुम्हाला कळलं असेल की अभियोग्यता अनिवार्य का आहे. कार्य तर कोणी करू शकतं बा, ते तर तुम्हाला म्हटलं आहे ना, कोणी काही करू शकतं. परंतु त्यासाठी म्हणजे ते उत्तम कार्य करण्यासाठी ते असावंच लागतं जेन्युइनली. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे,
मराठी लिटरेचरचा 15वा प्रश्न काय आहे? नामदेव ढसाळांची कविता एका विशिष्ट समाजाचे नव्हे तर संपूर्ण शोषित आणि पीडित समाजाच्या वेदनांचे चित्रण करते. हे विधान या सत्तेत जीव रमत नाही च्या आधारे स्पष्ट करा. 20,350 शब्दासाठी लिहायचे आणि हा 2020ला आलेला पण प्रश्न होता. तर नामदेव ढसाळांच्या कविताचा सगळा सारांश तुम्हाला सांगायचं की ते शोषित आणि पीडित समाजाचं चित्रण करते, म्हणजे फक्त एका समाजाचं नाही, फक्त दलितांचं नाही. तर हे तुम्हाला सांगावं लागेल. उत्तर लिहिताना हे नेहमी लक्षात ठेवायचे की आपण काय लिहायचे ते. ओके, तर उत्तर लिहिताना तुम्हाला म्हटलं की खुशामत करा थोडीशी, सांगा तो कोणता व्यक्ती आहे. पातळात पाय घट्टपणे रोवून पृथ्वीतलावर उन्नत मानेने जगत राहिल्या, स्वतःचे सोंग आणि इतरांचे ढोंग अनुभवनी अवघ्या विश्वाला पोटाशी कवळू पारणारा प्रशुद्ध प्रतिमेचा कवी नामदेव ढसाळ या सत्य जीव रमत नाही कविता संग्रहातील कविता म्हणजे वैश्विक स्तरावरील पीडितांच्या वेदनांचे चित्रण आहे. म्हणजे काय, नामदेव ढसाळ यांच्या या सत्य जीव रमत नाही अशा प्रकारे आपण याच्यामध्ये केले. तर काय काय केले? पहिली गोष्ट काय, खुशामत केली. दुसरं काय, त्याचं नाव लिहिलं, त्याच्या कविता संग्रहाचं नाव लिहिलं आणि त्या कविता संग्रहाला आपण कनेक्ट केलेलं आहे. असे 4-5 पॉईंट कनेक्ट करत एक इंट्रोडक्शन तयार केलेलं आहे. हळूहळू जमतं. तुम्ही म्हणू का हे कसं जमलं? जमतं, जमत नाही असं नसतं तुम्हाला, फक्त तुम्ही करत नाही हाच तुमचा दोष. त्याच्यानंतर पुढं पहा की प्रश्न जसा विचारला तसा इंट्रोडक्शन करत त्याला कनेक्ट करत पुढे जायचे. नामदेव ढसाळ हे दलित होते, पण त्यांचा अनुभव संबंध विश्वातील दुःखांचा आहे, वेदनांचा आहे ते म्हणतात पुढं. पाहिजे असं का म्हटले? कारण प्रश्न काय विचारला आहे, फक्त ते दलितांची किंवा एखाद्या समाजाचं नाही तर पूर्ण विश्वास आहे, तर तेच कनेक्ट करत आपल्याला उत्तर लिहायचं आहे. म्हणजे त्यांचा अनुभव संबंधित विश्वातील दुःखाचा आहे. मी पाहिली आहे एकीकडे पंचपक्वानाच्या ताटाला लात मारून जाणारी माणसं आणि कुत्र्या मांजराच्या सोबत अन्न शोधणारी अनाथ पोरं. ठीक आहे, पोरे. आता हे काय त्यांच्यात ह्याच्यामधल्या ओळी आहेत पहा, हे तुम्हाला उदाहरण द्यावं लागतील उत्तर लिहिताना. म्हणजे त्यांच्या कविता संग्रहाच्या आधारे आम्ही उत्तर लिहित आहोत हे सांगण्यासाठी त्यांच्या कविता संग्रहाचे तुम्हाला उदाहरण द्यावे लागतील. ओके, ठीक आहे. तर हा झाला पहिला की त्यांचा अनुभव कसा आहे पहा, इथं त्यांनी सांगितलं आपण ओळीमध्ये. पुढं आपण काय करू शकतो, याला कनेक्ट करत पुढे जाऊ शकतो. प्रश्न काय विचारला? विश्वातील दुःखांचा आहे. एकीकडे अनाथ मुलं अन्नासाठी त्रस्त आहेत, पुन्हा दुसरीकडे त्याच अन्नाला लात मारली जाते. इथल्या जातीच्या राजकारणामुळे माणूस कधीच पुढे जात नाही. स्त्रीला स्वतःचे स्वतंत्र कधी मिळालं नाही. धर्माच्या नावाखाली माणूस आणखीच देवच शोधतोय. अशी समाजाची स्थिती माणसाला कशी ओळखेल असं ढसाळ म्हणतात. म्हणजे ढसाळांच्या जर तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिलं तर अनेक प्रकारच्या कविता आहेत. अनेक प्रकारच्या कवितेमध्ये तुम्हाला राजकारण बी पाहायला मिळतं, कुठं धर्माचं पाहायला मिळतं, कुठं स्त्रीची भावना पाहायला मिळते. म्हणजे त्यांनी कुठल्या एका समाजाचे चित्रण करत नाही, तर ज्या पीडित शोषित जगातील जेवढा काय आहे त्याविषयी करतात असं आपण म्हटलेलं आहे. ते म्हणतात तेच आपण म्हणतोय. पुढं पहा, भाकरीची ही चिंता कोणत्याही एका समाजाची नसते, तिथे संपूर्ण पीडितांची असते. हे स्वतःच्या अनुभवावरून कवी सांगत आहे आणि त्यात शहरी जीवन म्हणजे पीडित वेदनाचा महासागर आहे. काय आहे? भाकर ही काय एकाची नसते, सगळ्याला जेवावं लागतं ना. कुणी का असं सोन्याच्या ताटात का जेवणा आणि हातात का जेवणा भाकर घेऊन, पण जेवावं लागतं ना. भाकरीची चिंता त्रासते. कंच्या ठिकाणी आणून ठेवलं सर्वत्र भूक आणि तृष्णेचा डोह, हा विभ्रम चौकटीच्या साखळीतला हे मुंबईमधच्या कवितेमधलं हे वाक्य आहे पहा. ठीक आहे. पुढं काय, ढसाळांचा उल्लेख हा दलित जीवनाशी संबंधित होतो, पण त्यांच्यानुसार दलित या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. कारण प्रश्न तसा विचारला त्याने आणि दलित शब्दाची व्याप्ती त्यांनी काय केली, अख्ख्या या जगातील पीडित लोकांची म्हणजे सारखी केलेली आहे. कारण त्यात एक समाज नाही, अख्खं विश्व सामावलेलं असतं. ग्रामीण असो वा शहरी असो, पीडित लोक असतातच. त्यातील वेदना दलितांच्या थोड्याच असतील, त्या वेदनेने भरलेल्या माणसाच्या आहेत. म्हणजे या जगात जे दुःख आहे फक्त दलिताचं थोडंच आहे. या जगातील जे दुःख ते प्रत्येक दुःखी व्यक्तीचंच आहे ना, त्याच्यात फक्त एकच समाज थोडा येतो. तर असं त्यांनी म्हटलंय, तेच आपण म्हटलेलं आहे शब्दामध्ये. या सत्य जीव रमत नाही या कवितेसुद्धा कवी त्या पीडित शोषित लोकांचे मन व्यक्त करत आहेत, ज्यांना जीवनाविषयी आसक्ती राहिली नाही. आसक्ती राहिली म्हणजे काय आहे जीवन? तसेच जीवनात समाजच चुकतो असं नाही, तर व्यक्तीसुद्धा चुकतो. त्याच्या वेदनेला कुठेतरी स्वतः जबाबदार असंही म्हणतात आणि हे बी खरं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे पहा, जसं म्हणताना अजूनही मला माणूस होता येत नाही, ही समस्या फक्त कुणाची आहे, फक्त माझी आहे असं त्यांनी म्हटलं. याचा अर्थ काय आहे की व्यक्ती स्वतःही जबाबदार आहे असं बी म्हणतात त्याच्या शोषित पीडित कंडिशनसाठी. त्याच्यानंतर पुढे काय म्हणतात, ढसाळांची कविता ही विद्रोहाची नसून ती समष्टीच्या सनातन दुःखाविषयी बोलणारी आहे. त्यामुळे विद्रोहाचा प्रखर व तीव्र सूर असलेल्या त्यांच्या कवितेने सर्व साहित्य जगताच लक्ष वेधून घेतलं. त्यांनी पीडित शोषित समाजाची वेदना मांडताना त्याच्या काव्यातील प्रतिमा उपमा या जरी बिबित्स वाटल्या तरी त्या प्रकारचे वास्तव जीवन लोकांच्या वाटेला आहे. त्यामुळे सर्व समाजाला जागरूक करण्यासाठी ढसाळांच्या मनातील राग, धग, जळजळ, दुःख, द्वेष, क्रोध यांना घेऊन त्यांची कविता अंगारे निखारच फेकते असे भासते है ना. म्हणजे त्यांचं जे विद्रोह आहे तो फक्त काही आमच्या दलितावर झाला असं नाही, तर जगातल्या सगळ्या गोष्टीविषयी ते बोलतात आणि जे आहे ते बोलतात म्हणून ते बिबित्स वाटतं, किळसवानं. बिबित्स म्हणजे नकोसं असं.
थोडक्यात शेवट कसं करतायत, थोडक्यात नेमाडे म्हणतात, आजवर जे भोगलं ते सांगता सांगता प्रस्थापित उलथून टाकण्याचा प्रयत्न. ढसाळांची कविता उभी आहे, पण तो प्रयत्न एका समाजासाठी नाही तर संबंध विश्वातील पीडितांसाठी आहे. आता हे पुढचं जे आहे ना ते आपण जोडलेलं आहे, कारण ते आपल्याला कनेक्ट करायचं ना वर्षाचे. नेमाडे फक्त इथं म्हणतात त्यांची कविता उभी आहे, परंतु आपण पण तो प्रयत्न एका समाजासाठी नाही तर संबंध विश्वातील पीडितांसाठी आहे हे आपण जोडलेलं आहे. हे 354 शब्दामध्ये झालेलं उत्तर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता, बार बार वाचा आणि कनेक्ट करा की हे उत्तर कसं लिहिलं आहे किंवा तुम्हाला तुमचं उत्तर कोणत्या प्रकारचं आहे वगैरे. त्याच्यानंतर पहा शेवटचा प्रश्न आहे आणि हे तुम्हाला माहीत आहे ना, हे 24 जुलैची बॅच आहे. तुम्ही करू शकता ॲडमिशन आणि 24 जुलैला तुम्हाला पहिलं लेक्चर पाहायला मिळेल. ठीक आहे. मराठी साहित्य इतिहास निबंध याची तुम्ही बॅच जॉईन करू शकता जर वाटलं तर, नाहीतर सेल्फ स्टडी इज द मोस्ट इम्पॉर्टंट. पुढचा प्रश्न आहे पहा, इथिक्सची केस स्टडी. ठीक आहे. तर ही साधी सोपी केस स्टडी आहे. तुम्ही म्हणजे जास्त असं डीप न जाता साध्या साध्या गोष्टीमध्ये, म्हणजे हा जो आहे ना 13 ते 16 जे तुम्हाला पाहायला मिळतात, थोडं नॉर्मलायझेशन उत्तर लिहायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे ही नॉर्मल स्टडी बी तुम्हाला पाहायला मिळेल. प्रश्न 16वा, तुम्ही समीरला शाळेत सोडायला जात असताना एक कुत्रा त्याला भुंकू लागला. तुम्ही कोण आहेत? समीरचे कोणी तर असतात. ठीक आहे. हे बी तुम्हाला माहीत असलं पाहिजे तुम्ही कोण आहात. तुम्ही समीरला शाळेत सोडायला जात असताना एक कुत्रा त्याला भुंकू लागला, तसं समीर रडू लागला. म्हणजे कुत्रा भुंकला, समीर रडू लागला. कुत्रा भुंकत भुंकत जवळ येऊ लागला. तो चावणार तितक्यात तुम्ही बाजूला पडलेली काठी उचलून कुत्र्याच्या डोक्यात जोरात हाणली, धडा. पण कुत्रा अधिकच अंगावर येऊ लागला, चावण्याचा प्रयत्न करू लागला. तुम्ही पण आयुष्यात येऊन कुत्र्याला आणखी काठीनं मार दिला. कुत्रा बाजूला झाला, पण त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. काही मिनिटात त्या कुत्र्याने प्राण सोडला. पण दुसरीकडे समीर आणखी रडू लागला, जास्त रडू लागला. त्याला रडण्याचे कारण विचारले तर तो म्हणाला, कुत्रा मेला. तर ही एक घडलेली घटना आहे. घडते ना अशी घडता. ओके. तर याच्यामध्ये काय प्रश्न विचारला मी तुम्हाला की समीरच्या अभिव्यक्तीचे स्पष्टीकरण द्या, दृष्टिकोन. त्याच्यानंतर तुम्ही या परिस्थितीला दुसऱ्या पद्धतीने हाताळू शकता का, तर असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे 20 मार्कासाठी आणि 250 शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे. 250 लिहा किंवा 300 पण जास्तीत जास्त मी जाऊ शकता. तर ही साधी साधी केस स्टडी आहे, फक्त लिहिता आलं पाहिजे हाच मुद्दा होता तुम्हाला विचारण्याचा. तर कसं लिहायचं पहा, पहिला प्रश्न दुसरा प्रश्न हे तुम्हाला लिहायचं आहे. तर तुम्हाला म्हटलं होतं पहा की जेव्हा तुम्ही केस स्टडी सोडवता तेव्हा इंट्रोडक्शन करा, कारण त्याला प्रभाव पडतो. म्हणजे ही केस स्टडी अशा प्रकारची आहे असं जरी तुम्ही म्हटलात, म्हणजे त्याच्यामध्ये काही मुद्दे मांडू तरी बी ते चांगलं वाटतं जरा पुढच्याला. कसं असतं काय म्हणतो आपण, फॉर्मॅलिटी करावीच लागते त्या पद्धतीनं. तर इंट्रोडक्शन कसं करता येईल पहा, सामान्यपणे आपण सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न करतो ना, सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात काही विपरीत घडलं की घाबरतो. स्वतःला तसेच कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी जे करता येईल ते करतो, पण बऱ्याच वेळेला ते नैतिक असतंच असं नाही. अशीच एक उपरोक्त घटना आहे. म्हणजे सर्वसामान्य स्टेटमेंट देऊन अशा प्रकारची घटना आहे. त्यामध्ये समीर, मी स्वतः आणि कुत्रा हे मुख्य भागीदार असून आणि घडलेल्या घटनेमुळे काही नैतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच इतर बाबीचे विश्लेषण खालीलप्रमाणे देता येईल अशा प्रकारे हे कनेक्ट केले. ह्याला तुम्ही कमी बी करू शकता है ना. तर असं हे इंट्रोडक्शन करता येतं. प्रश्न काय पहिला विचारला आहे की समीरच्या अभिवृत्तीचे विश्लेषण सांगा किंवा काय आहे त्याचं. तर तुम्हाला जसं जमतं तसं लिहा. असं जमले का पहा, समीर वयानं लहान आहे, कुत्रा त्याच्याकडे पाहून भुंकत आहे, त्यामुळे तो घाबरलेला असल्यामुळे रडत होता. साहजिक गोष्ट आहे बा, समीर पाहतोय लहान आहे, कुत्रा त्याला भुंकते म्हणून रडतोय. कारण कुत्रा चावतो ही माहिती त्याच्या वृत्तीत बसलेली होती. पहा हे महत्त्वाचं ठरतं आहे ना. जे तुम्ही म्हणता ते का म्हणता, कारण कुत्रा चावतो ही माहिती त्याच्या वृत्तीत बसलेली होती. तसेच कुत्रा चावल्याने काय होऊ शकतं हे त्याने अगोदर पाहिलं असावं किंवा त्याला अनुभव असावा लागेल. पण समीर कुत्र्याच्या मरण्यानं अधिक रडला, कारण त्याच्या मनामध्ये प्राण्याविषयी दया करुणा असली पाहिजे. तर हे त्याच्या अभिवृत्तीचं वर्णन आपण केलेलं आहे. किंवा पहिलं सुरू का भुकला, कारण त्याला असं वाटतं की चावल्यानं काहीतरी होतं, हा त्याचा अनुभव किंवा कुठं तर पाहिला असेल. परंतु कुत्रा मेल्यानं रडला, हे काय झालं तर त्याच्या मनाविषयी कुठं ना कुठं प्राण्याविषयी दया करुणा भाव असला पाहिजे. थोडक्यात समीरची एकीकडे कुत्र्याविषयी भीती आणि दुसरीकडे करुणा भाव आहे. समीर लहान असल्यामुळे त्याची अभिवृत्ती विकसित अवस्थेत आहेत, कारण आपला फिक्सपणे सांगता येत नाही. पण तो तरल भावनाचा संवेदनशील मनाचा व्यक्ती आहे असे म्हणता येऊ शकते. तर हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे पहा, वरील घटनामध्ये तुम्ही दुसऱ्या प्रकारे हाताळू शकता असा प्रश्न होता. मग तुम्हाला म्हणावं लागेल की कशा प्रकारे हाताळू शकता. तर काय म्हणता येत, वरील घटनेमध्ये कुत्र्याचा जीव गेला आहे, कारण स्पष्ट आहे की काठीने अधिक मार बसला होता. काय भीतीमुळे अशी घटना घडली असावे म्हटले तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःच्या रक्षणासाठी दुसऱ्याचा जीव घेणे हे नैतिक नाही. हे बरोबर आहे की नाही. काही असू द्या पहा, परंतु स्वतःचा जीव वाचण्यासाठी दुसऱ्याला मारणं हे नैतिक असतं का. मग कुणी ते प्राणी असो पक्षी असो काही असो, नैतिक नाही. आणि दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर कोणताही प्राणी तेव्हाच हल्ला करतो जेव्हा त्याला दुसऱ्यापासून धोका आहे असं वाटतं. त्यामुळे मला कुत्र्याला दुसऱ्या रीतीने हाताळता आले असते. हे पहिल्यामध्ये मी म्हटलं की आम्हाला हाताळता आले असते, मी मान्य केलं. त्याच्यानंतर पहा मग कसं हाताळता आलं असतं ते बी तुम्हाला सांगावं लागेल. सर्वप्रथम तो
का भुंकत आहे हे मी पाहायला हवे होते. जसं तो अन्नाचा डब्बा पाहून किंवा समीरने त्याला नकळत खुणावले आहे या गोष्टीने तो म्हणजे भुंकत असेल ना. समीर काहीतरी त्याला वाकड्या धावत असेल किंवा काहीतरी डब्बा वास येऊन तो भुंकत असेल, असं बी असू शकतं. आता यापैकी जर कारण असेल तर प्रश्न लवकर मिटला असता, कारण आणण्यासाठी जर भुंकत असेल तर त्याला ते अन्न देता आलं असतं, किंवा समीर त्याला डवचत असेल की खुणावत असेल तर समीरला खुणावण्यापासून रोखता आला असता, तो प्रश्न तिथंच मिटला असता. यापैकी जरी काही झाले नसते तरी तो जवळ येण्याचा अगोदरच त्याला लांब हाकलता आला असतं. म्हणजे तुम्हाला कळतंय तू लांब जवळ येते तर त्याच्या अगोदरच तुम्ही हाकाला ना, असं बी करता आलं असतं मला. किंवा जवळ आला तरी अशा ठिकाणी मार दिला असता ज्यामुळे तो मरणारही नाही आणि जवळ येणारही नाही, असं बी मला करता आलं असतं. याच्यापेक्षा वेगळं तुम्ही काय करू शकता? डिशम डिशम. ठीक आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे मी करू शकला असतं असं तुम्ही त्याच्यामध्ये म्हणू शकता. थोडक्यात मनुष्य अथवा प्राणी असो त्यांच्याविषयी करुणाभाव असायला हवा. परिस्थिती अनुकूल जरी नसली तरी संयमानं विवेकबुद्धीने निर्णय घ्यायला हवा. यामुळे संतुलन राहतं, शांती राहते आणि हाच मानवतेचा सार आहे. तर अशा प्रकारे 314 शब्दामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे जस्ट शब्दामध्ये झालं, परंतु तुम्हाला म्हणलं ना तुम्हाला 300 शब्दांपासून हा तुम्ही उत्तर लिहू शकता. तर हे अशा प्रकारचं काय होता प्रश्न होता. साधी केस स्टडी होती, नॉर्मल घटना घडलेली, परंतु तुम्हाला लिहिता येतं का हे महत्त्वाचं ठरतं. पण डायरेक्ट तुम्ही असं करू नका UPSC पेपरची केस स्टडी सोडवायला जावा. ते अगोदर करा की ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये तुम्हाला लिहिता येतं का. तिथं लिहिता आलं तर पुढं मोठ्या गोष्टी बी तुम्हाला लिहिता येतात. ठीक आहे. तर हे छोट्या छोट्या स्टेपमधून तुम्हाला पुढं जाता येतं. पहा, डायरेक्टच मोठा पाऊल उचलू नका. ठीक आहे, नाहीतर ते धप दिशा पडता, पुन्हा म्हणता मला असं कसं झालं. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे 13 ते 16चे प्रश्न होते. समजले असतील तुम्हाला. आणि काही प्रश्न असतील, काही ह्याच्यामध्ये चुकलं असेल, काही असेल तर तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तर इथंच थांबूया. तुमची स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. बाय बाय. धन्यवाद मित्रांनो.